मिरजेत भारतीय जनता पार्टी आणि सुरेश भाऊ खाडे युवा मंचच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन। मिरजेत भारतीय जनता पार्टी आणि सुरेश भाऊ खाडे युवा मंचच्या वतीने सालाबदाप्रमाणे याही वर्षी दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिरज हायस्कूल मिरजच्या क्रीडांगणावर भव्य दहीहंडीचा थरार रंगणार आहे। भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंच यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। दहीहंडीचे 3रे वर्ष असून या कार्यक्रमासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्य व मराठी बिग बॉक्स फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंद पथक मुंबई यांचे खास आकर्षण ठरणार आहे। तर पालकमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील तसेच सर्व आमदार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। दहीहंडीचे बक्षीस 1 लाख रुपये 55,555 असून उद्या या दहीहंडीचा थरार मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर रंगणार आहे। तरी सर्व मिरजकर नागरिकांनी या दहीहंडीला उपस्थित राहून दहीहंडीचा थरार पाहण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे। आणि स्थळ पण सांगा। सालाबाद प्रमाणे भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होते। ह्या दहीहंडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ऐतिहासिक कार्यक्रम असतील, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत। पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना, बंधू बहिणींना, सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे। हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते, सगळे माझे आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्यांच्या शाळेचं, त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद देईन, जागृती सरांना। ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संदीप आहेत, आमचे डिगो आहेत, परत कोरे आहेत, परत आमचे देसाई सरकार आहेत, त्यामुळं आमचे पाटील आहेत, बाकीचं दिगंबर आहेत, विजू आहे, बाकी सर्वच, आणि बाकीचं जाधव आहेत, आणि नगरसेवक पांडुरंग कोरे आहेत, त्यामध्ये आणखीन गणेश माळी साहेब आहेत, बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिक्युशन करणारे ही दहीहंडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत, त्याबद्दल मला आनंद वाटतो। आणि हे सक्सेसफुल दहीहंडी आपण करत आहोत। पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं व्यत्यय करतो, पण उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं, जे गोविंदांना खेळण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे। आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे की जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही सेपरेट बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे। त्यांच्या खुर्च्या तिकडे सेपरेट असतील, त्या लेडीज लोकांचं एक अपार्टमेंट त्यांचं वेगळं असेल, त्या दृष्टिकोनातून त्यांची सोय आम्ही तिथं करतो आहे। त्यामुळं 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या दहीहंडीचा सगळा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे।